सरांच्या वागणुकीतून सहवासातून त्याचं उत्तर मला सापडलं। सरांची कामाप्रती असलेली कार्यतत्परता, समर्पण, निस्वार्थ भावना आणि विद्यार्थ्यांविषयी असलेली तळमळ, त्यामुळे सर हे खूप वेगळे आहे। माझ्या 10 वर्षाच्या नोकरीमध्ये तरी सगळ्यात वेगळे व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय श्री मारोडकर सर। अशक्य ही शक्य करतील मारोडकर सर। आपल्या शाळेमध्ये अशा अनेक गोष्टी आहेत ज्या अशक्य होत्या, पण त्या सरांनी शक्य करून दाखवल्या। त्यातील एक छोटासा प्रसंग म्हणजे मागच्या वर्षीच्या उन्हाळ्यात जेव्हा आमची शेगावला ट्रिप जाणार होती, तेव्हा माझा मुलगा लहान असल्यामुळे मी त्या ट्रिपला नाही जायचं असं ठरवलं होतं। पण ट्रिपला जायच्या आदल्या दिवशी सरांनी बोलवलं आणि म्हटलं, काय मॅडम झाली ना तयारी? मी सरांना म्हटलं, सर नाही येणार, पुढच्या वेळेस नक्की येईल। त्यावर सरांनी जे मला म्हटलं ते मला कायम लक्षात राहील। सर म्हणाले, हो ठीक आहे मॅडम, तुम्ही नंतर तर जाल, पण तेव्हा मी शाळेत राहणार नाही आणि माझ्या घरचं जेवण सुद्धा, म्हणजे माझ्या घरी तुम्हाला यायला मिळणार नाही। सरांनी त्यांच्या खेळावर नेलं होतं आणि त्या एका गोष्टीमुळेच जेव्हा मी घरी जात होती तेव्हा तीच गोष्ट माझ्या लक्षात होती आणि त्या गोष्टीचा माझ्या मनावर इतका सकारात्मक बदल झाला की आपल्या शाळेचे मुख्याध्यापक एका सहकार्याला इतक्या आपुलकीने विचारपूस करतात आहे, ती गोष्ट मला सरांची खूप चांगली वाटली आणि त्यामुळेच मी त्या सहलीला गेली आणि तिथला अनुभव अद्भुत, अद्वितीय आणि स्वादिष्ट व्यंजनाचा सुद्धा आस्वाद घेता आला।